या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तसं पाहिलं तर खूप जुना आहे, पण आजकाल त्याची गरज सर्वात जास्त जाणवतीये. हो, कारण बाहेरून पाहिलं तर आजकाल सगळंच कसं परफेक्ट वाटतं. अगदी. म्हणजे हातात अत्याधुनिक गॅजेट्स आहेत, प्रवासाची वेगवान साधने आहेत, एका क्लिकवर हवी ती माहिती मिळतीये. पण या सगळ्या बाह्य प्रगतीच्या गदारोळातना एक खूप मोठा विरोधाभास निर्माण झालाय. नक्कीच. म्हणजे आज माणसाकडे सर्व काही आहे, पण रात्रीची शांत झोप नाहीये. खरंय, बाह्य जगात आपण खूप काही जिंकतोय असं वाटतं, पण आतून कुठेतरी सतत एक अस्वस्थता जाणवते. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील काही अत्यंत प्रभावी टिपणी आणि उतारांवरून ही चर्चा पुढे नेणार आहोत. आणि ही खूप महत्वाची चर्चा असणार आहे, कारण आपला मुख्य उद्देश हाच आहे की माणसाचं सुख-दुःख, यश-अपयश आणि त्याची शांतता ही पूर्णपणे त्याच्या मनावर कशी अवलंबून असते हे समजून घेणं. बरोबर. तेव्हा एक अतिशय थेट आणि विचार करायला लावणारं वाक्य समोर आलं. त्यात म्हटलंय, मन जिंकलं तर जीवन जिंकलं. हा विचार अगदी मुळावर घाव घालणारा आहे. हो ना? म्हणजे आपलं खरं युद्ध हे बाहेरच्या जगात किंवा नोकरीत, व्यवसायात नसून ते आपल्या दोन कानांच्या मध्ये, म्हणजे आपल्या मेंदूत सुरू आहे. अगदी बरोबर. कारण आपण नेहमी परिस्थितीला दोष देतो. म्हणजे माझ्या आयुष्यात हे असं घडलं म्हणून मी दुःखी आहे. हा विचार आपण सतत करत असतो. हो, आपण नेहमी बाहेर कारणं शोधतो. पण दासबोधातील हे तत्वज्ञान स्पष्ट करतं की जगात जगणे सोपे करायचे असेल तर आधी स्वतःच्या मनावर विजय मिळवणे आवश्यक आहे. आधुनिक मानसशास्त्र, ज्याला लोकस ऑफ कंट्रोल म्हणतं ना, तेच हे सूत्र आहे. म्हणजे जोपर्यंत आपण बाह्य गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत राहू, तोपर्यंत आपण नेहमीच हारलेले असू. कारण बाह्य परिस्थिती कधीच 100% आपल्या हातात नसते. पण ज्याचं स्वतःच्या मनावर नियंत्रण आहे, तो कोणत्याही वादळात स्थिर राहू शकतो. मनाची हीच ताकद माणसाला संकटातून तारून नेते. हे ऐकायला खूप छान आणि आदर्श वाटतं. पण प्रत्यक्ष आयुष्यात हे लागू कसं करायचं हा खरा प्रश्न आहे. हो, तोच तर मुख्य भाग आहे या शिकवणीचा. कारण याच नोट्समध्ये एका रिकाम्या मनाच्या धोक्याबद्दल खूप सविस्तर चर्चा केली आहे. आणि मला वाटतं आजच्या काळात हा धोका सर्वात मोठा आहे. दासबोधात असं म्हटलंय की मन जर रिकामं राहिलं आणि त्याला मोकळं सोडलं तर ते भयंकर भरकटतं. ते अगदी नैसर्गिक आहे मनासाठी. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर सुट्टीच्या दिवशी जेव्हा हातात काहीच काम नसतं, तेव्हा आपण मोबाईल हातात घेतो आणि नको त्या गोष्टींचा विचार करू लागतो. माझ्या मित्राची प्रगती जास्त झालीये का? माझं आयुष्य कुठे चाललंय? आणि या अशा विचारांची एक साखळीच सुरू होते. अगदी. आणि या सततच्या अतिविचारामुळे किंवा ओव्हर थिंकिंगमुळे माणूस आतून पूर्णपणे थकून जातो. बरोबर. आणि यामागे खूप वैज्ञानिक कारण दडलेलं आहे. भौतिकशास्त्रामध्ये एन्ट्रॉपी नावाची एक संकल्पना आहे. एन्ट्रॉपी म्हणजे काय नक्की? त्याचा अर्थ असा की कोणतीही गोष्ट जर तशीच सोडून दिली तर ती विनाशाकडे किंवा अव्यवस्थेकडे झुकते. मनाचंही अगदी तसंच आहे. मनाला जर जाणीवपूर्वक योग्य दिशा दिली नाही तर त्याचा नैसर्गिक कल हा नकारात्मकतेकडेच असतो. म्हणजे ते आपोआप चिंता आणि भीती शोधायला लागतं. हो. म्हणूनच दासबोध अत्यंत स्पष्टपणे सांगतो की मनाला रिकामं ठेवण्याऐवजी चांगल्या विचारांकडे वळवणं गरजेचं आहे. चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं, सकारात्मक कामात स्वतःला गुंतवणं हा त्यावरचा प्रभावी मार्ग आहे. म्हणजे मनाला एका विशिष्ट आणि विधायक कामात अडकवून ठेवलं की त्याला या नकारात्मक लूपमध्ये जायला वेळच मिळत नाही. अगदी तेच. म्हणजे मनाला सतत एका चांगल्या डाएटवर ठेवणं गरजेचं आहे. पण इथे मला एक शंका येते. आपण कामात स्वतःला गुंतवतो, पण अनेकदा असं होतं की शरीर वर्तमानात काम करत असतं आणि मन मात्र भूतकाळात अडकलेलं असतं. हो, हे खूप जणांच्या बाबतीत होतं. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्या व्यक्तीने मला असं काम म्हटलं किंवा भविष्याची चिंता असते की पुढच्या महिन्यातल्या मीटिंगमध्ये काय होईल. वर्तमानात जगण्यावर खूप भर दिलाय. पण हे भूतकाळ आणि भविष्यात झोके घेणारं मन वर्तमानात आणायचं कसं? हाच तर साधनेचा मुख्य भाग आहे. मन हे एखाद्या लहान मुलासारखं असतं. ते सतत इकडे तिकडे धावत असतं. त्याला वर्तमानात आणण्यासाठी शिस्तीची गरज असते. शिस्त म्हणजे नक्की काय करायचं? दासबोधात ध्यान, जप आणि शांत बसण्याचा सराव यावर खूप भर दिला आहे. आता आधुनिक काळात याचा अर्थ असा नाही की सर्वांनी काम सोडून जंगलात जाऊन बसावं. नाहीतर लोक म्हणतील की सगळं सोडून संन्यास घ्यायचा की काय. तसं अजिबात नाहीये. याचा व्यावहारिक अर्थ असा की दिवसातील किमान काही मिनिटे स्वतःसाठी अशी काढावीत जिथे आजूबाजूला कोणताही गोंगाट नसेल, मोबाईल नसेल, फक्त शांत बसणे.
पण सुरुवातीला जेव्हा आपण असं शांत बसतो तेव्हा विचारांची प्रचंड गर्दी होते ना? हो, आणि तिथेच खरा संयम दाखवायचा असतो. सातत्याने हा सराव केला तर हळूहळू मनाला वर्तमानात राहण्याची सवय लागते. आत्ता जे काम हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. म्हणजे शिस्त ही मनाला बांधून ठेवत नाही, तर ती मनाला योग्य दिशा देते. अगदी बरोबर. पण ही शांतता तेव्हाच टिकते जेव्हा आपण एकटे असतो. हे मात्र खरंय. म्हणजे जेव्हा आपण बाहेरच्या जगात जातो, जिथे लोक चुकीचे वागतात, ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी आडवी घालतं किंवा ऑफिसमध्ये अनावश्यक राजकारण होतं, तेव्हा ही शांतता सेकंदात उडून जाते. हो, तिथेच खरी परीक्षा असते. आणि इथेच दासबोधातील दुसरा सर्वात महत्त्वाचा पैलू समोर येतो. तो म्हणजे विवेक आणि भावनांचं व्यवस्थापन. या नोट्समध्ये विवेक ही संकल्पना खूप छान उलगडली आहे. योग्य आणि अयोग्य ओळखणे आणि परिणामांचा विचार करणे म्हणजेच विवेक. नक्कीच. पण आजच्या या इन्स्टंट रिॲक्शनच्या जगात, जिथे प्रत्येक गोष्टीवर लगेच सोशल मीडियावर व्यक्त होण्याची स्पर्धा लागली आहे, तिथे हा विवेक कसा टिकवायचा? हां, खरोखरच. आजच्या काळातील सर्वात मोठा संघर्ष आहे. कमकुवत आणि मजबूत मनातील मुख्य फरक इथेच दिसून येतो. कसं काय? जे कमकुवत मन असतं ना, ते रागात, भीतीत किंवा अगदी अतिआनंदात लगेच प्रतिक्रिया देतं. कोणीतरी काहीतरी बोललं की लगेच चिडणं, अपमानाचा बदला घेण्याची भाषा करणं, ही सगळी कमकुवत मनाची लक्षणं आहेत. आणि मजबूत मन काय करतं? ते एक पॉज घेतं, थोडा थांबा घेतो. कोणतीही परिस्थिती समोर आली तरी ते लगेच प्रतिक्रिया देत नाही. दासबोध आपल्याला भावना आणि निर्णय वेगळे ठेवायला शिकवतो. म्हणजे भावनेच्या भरात निर्णय घ्यायचा नाही. अगदी. भावना या तात्पुरत्या असतात. राग हा काही मिनिटांसाठी असतो, पण त्या रागाच्या भरात घेतलेला निर्णय मात्र आयुष्यभर भोगावा लागतो. खरंय. विवेक असला की माणूस भावनेच्या लाटेवर स्वार होऊन भरकटत नाही. तो परिस्थितीचा तटस्थपणे विचार करतो आणि मगच पाऊल उचलतो. हो, आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. थोडा थांबा, विचार करा आणि मगच बोला. हा नियम ऐकायला जेवढा साधा वाटतो तेवढाच पाळायला कठीण आहे. पण हा विवेक फक्त रागाच्या बाबतीतच नाही, तर आपल्या इच्छांच्या बाबतीतही तेवढाच गरजेचा वाटतो मला. हो, इच्छांवर नियंत्रण हा खूप मोठा मुद्दा आहे यातला. कारण या स्रोत सामग्रीमध्ये यावर एक खूप मार्मिक विचार मांडला आहे. आज आपण पाहतो की समाजातील असंतोष आणि ताणतणाव हा बहुतांश वेळा अतिरिक्त इच्छांमुळे वाढलेला आहे. नक्कीच. सोशल मीडिया उघडला की दुसऱ्याचं चांगलं आयुष्य बघून आपल्याला वाटतं की आपल्याकडेही ते असायला हवं. एक गोष्ट मिळाली की लगेच दुसऱ्या गोष्टीची हाव निर्माण होते. यातूनच मनाची शांतता नष्ट होते ना? अगदी 100%. आपण अशा जगात राहत आहोत जिथे चंगळवादाने आपल्याला असं पटवून दिलं आहे की जर तुमच्याकडे अमुक एक वस्तू नसेल तर तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. हो, सतत काहीतरी नवीन हवंसं वाटतं. की समाधान वाढवणे आणि इच्छा मर्यादित ठेवणे हेच शांत मनाचे लक्षण आहे. आता याचा अर्थ असा अजिबात नाही की माणसाने प्रगती करू नये किंवा महत्वाकांक्षा बाळगू नये. महत्वाकांक्षा असायलाच हवी. हो, पण त्या महत्वाकांक्षेमुळे आतला असंतोष इतका वाढू नये की वर्तमानात जे काही चांगलं आहे त्याचा आनंदच घेता येणार नाही. ज्याच्या इच्छा अफाट आहेत तो कधीच शांत राहू शकत नाही. बरोबर आहे. इच्छांवर नियंत्रण मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःच्या मानसिक ऊर्जेचे संरक्षण करणे होय. म्हणजे थोडक्यात, बाहेर कितीही मोह असले तरी मला नेमकं काय हवंय आणि किती हवंय याची स्पष्टता असणं हाच विवेक आहे. अगदी योग्य शब्दात सांगितलात. हे सगळं ठीक आहे. विवेक जागा ठेवला, इच्छांवर नियंत्रण मिळवलं, पण जेव्हा एखादं खरंच मोठं संकट समोर उभं टाकतं, ज्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं, जसं की आर्थिक नुकसान किंवा एखादं आरोग्यविषयक संकट, तेव्हा काय? अशा वेळी परिस्थिती खूप अवघड असते. हो, अशावेळी सामान्यतः आपण पूर्णपणे कोलमडून जातो, हातपाय गाळतो. पण दासबोधानुसार संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. यात म्हटलंय की अडचण आली की घाबरून जाण्यापेक्षा विचार करून उपाय शोधणे गरजेचे आहे. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? यावर दासबोधातील एका अत्यंत प्रभावी दृष्टिकोनावर प्रकाश टाकतात. तो दृष्टिकोन म्हणजे संकट हे मनाचं प्रशिक्षण असतं. आपण हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. हो, सांगा ना. जेव्हा आपण शरीर मजबूत करण्यासाठी व्यायामशाळेत जातो आणि तिथे जड वजन उचलतो, तेव्हा काय होतं? आपल्या स्नायूंना ताण पडतो, ते दुखतात, पण त्याच प्रक्रियेतून स्नायू अधिक बळकट आणि मोठे होतात. हो, नो पेन नो गेन असं म्हणतात तसं. अगदी तसंच. जर आपण कधी वजन उचलायचाच कंटाळा केला तर शरीर कमकुवतच राहील. तसंच ही बाह्य जगातील संकटं आपल्या मनासाठी एका व्यायामशाळेसारखी असतात. अरे वाह, हे उदाहरण खूपच चपखल आहे.
जेव्हा आपण संकटाचा सामना करतो तेव्हा सुरुवातीला नक्कीच त्रास होतो, दुःख होतं. पण जर आपण तिथून पळ काढला नाही तर त्याच प्रक्रियेतून आपलं मन अधिक कणखर बनतं. म्हणजे संकटांपासून पळ काढण्याची सवय ही मनाला कायमस्वरूपी कमकुवत बनवते? हो, पळ काढणं हा उपाय नाहीये. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे जसं पहिल्या दिवशी जिममध्ये गेल्यावर अंग दुखतं, तसं संकट आल्यावर सुरुवातीला मनाला वेदना होणे स्वाभाविक आहे. पण ती वेदना म्हणजे प्रक्रियेचाच एक भाग आहे. अगदी बरोबर. भीतीवर विजय मिळवण्याबद्दलही खूप सविस्तर चर्चा आहे. बऱ्याचदा आपण संकटांना घाबरत नाही, तर त्या संकटांमुळे लोक काय म्हणतील या कल्पनेला जास्त घाबरतो. हो, समाजाच्या मतांची भीती आपल्याला जास्त असते. अपयशाची भीती, लोक काय विचार करतील याची चिंता, यामुळे आपण अनेकदा नवीन पाऊल उचलण्याचं टाळतो. दुसऱ्यांच्या मतांचा विचार करून आपलं मन किती कमकुवत होतं, नाही का? हे खूपच दुर्दैवी वास्तव आहे. बहुतांश लोक स्वतःचं आयुष्य हे दुसऱ्यांच्या नजरेतून जगत असतात, पण ज्याचा स्वतःवर ठाम विश्वास असतो तो कधीही लोकांच्या मतांवर अवलंबून राहत नाही. आणि दासबोध आपल्याला हेच धैर्य शिकवतो ना? हो, संकटांना धैर्याने सामोरे गेल्यावर मन आपोआप मजबूत होते. जोपर्यंत आपण लोकांच्या सर्टिफिकेटची वाट पाहत बसतो तोपर्यंत आपण कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही. खरंय. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे आणि त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील ते खुलेपणाने स्वीकारणे हीच खऱ्या आत्मविश्वासाची पावती आहे. पण मग एक सांगा, हा आत्मविश्वास टिकवण्यासाठी आजूबाजूची परिस्थिती आणि लोक किती कारणीभूत असतात? खूप मोठा वाटा असतो त्यांचा. कारण आपण कितीही ठरवलं की मी लोकांचा विचार करणार नाही, तरी आपण समाजातच राहतो. यावर आपल्या स्रोतसामग्रीमध्ये संगतीला, म्हणजेच आपण कोणत्या लोकांसोबत वेळ घालवतो, याला अत्यंत महत्त्व दिलं आहे. हो, संगतीचा प्रभाव खूप खोलवर पडतो. आपण नेहमी ऐकतो की माणूस हा त्याच्या आजूबाजूच्या 5 लोकांचा प्रतिबिंब असतो. हे दासबोधातील शिकवणीशी कसं जोडलं जातं? हे 100% जोडलं जातं. दासबोध संगतीवर अत्यंत जोर देतो. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता तसंच तुमचं मन बनतं. म्हणजे जर आपण नेहमी नकारात्मक लोकांमध्ये राहिलो तर तुम्ही कितीही ग्रंथ वाचले तरी तुमचं मनही तसंच नकारात्मक होईल. जे लोक सतत तक्रार करतात, प्रत्येक गोष्टीत वाईट शोधतात, अशा लोकांसोबत राहिल्यास तुमची ऊर्जाही कमी होते. आणि आजच्या काळात ही संगत फक्त माणसांचीच नाहीये, तर आपण जो कंटेंट रोज बघतो त्याचीही आहे. हे खूप महत्वाचं बोललात तुम्ही. सोशल मीडियावर आपण काय वाचतो, काय पाहतो, हा देखील आपल्या संगतीचाच भाग आहे. हो, कारण तोही एक प्रकारचा संवादच आहे आपल्या मनासोबत. त्यामुळे चांगली, सकारात्मक संगत ठेवणे आणि नकारात्मक लोकांपासून किंवा वातावरणापासून जाणीवपूर्वक अंतर राखणे हे मन मजबूत करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि याच संगतीच्या मुद्द्यावरून एक अतिशय व्यावहारिक आणि रोजच्या जगण्यातला मुद्दा पुढे येतो. तो म्हणजे अनावश्यक वाद टाळणे. हो, हा खूप मोठा ऊर्जेचा निचरा करणारा भाग आहे. अनेकदा आपण पाहतो की ऑफिसमध्ये किंवा कुटुंबात अशा काही चर्चा सुरू असतात ज्यातून काहीच निष्पन्न होणार नसतं. तरीही आपण त्यात उडी घेतो आणि आपली बाजू सिद्ध करण्याचा अट्टहास करतो. बरोबर. शांतता ही ताकद आहे, हे सूत्र लक्षात घेऊन वाद कसे टाळावेत यावर खूप छान भर दिला आहे. हो, कारण प्रत्येक वादात उतरून आपली बाजू मांडण्याची गरज नसते हे समजणे हीच खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता आहे. जेव्हा आपण एखाद्या अनावश्यक वादात पडतो तेव्हा आपण आपली सर्वात मौल्यवान गोष्ट खर्च करत असतो. आणि ती म्हणजे आपली मानसिक ऊर्जा. अगदी तीच. दासबोध सांगतो की आपली ऊर्जा ही विधायक आणि सकारात्मक कामांसाठी वाचून ठेवली पाहिजे. दुसऱ्याला चुकीचं ठरवण्यासाठी आपली ऊर्जा वाया घालवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे कुठे बोलायचं हे समजण्यापेक्षा कुठे गप्प राहायचं हे समजणं जास्त कठीण आणि महत्त्वाचं असतं. हो, अनावश्यक वाद टाळले की मन आपोआप शांत राहतं. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मनाला मजबूत करण्याची ही प्रक्रिया कोणती जादूची कांडी फिरवल्यासारखी एका दिवसात होणारी नाहीये. नक्कीच नाही. यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवेत. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना या नोट्समधील जो सर्वात कृतिशील भाग आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो भाग म्हणजे रोजचे आत्मपरीक्षण आणि साधना. हो, हा पाया आहे खऱ्या अर्थाने. दासबोधात दररोज स्वतःला 3 अत्यंत साधे पण तीक्ष्ण प्रश्न विचारण्याची सवय लावायला सांगितलीय. ते 3 प्रश्न असे आहेत: मी आज योग्य वागलो का? मी आज कोणाला दुखावलं का? आणि मी स्वतःमध्ये काय सुधारू शकतो? हे प्रश्न खूप प्रभावी आहेत. हो, हे नुसते प्रश्न नाहीत, तर हा स्वतःच्याच मनाचा एक्सरे काढल्यासारखा आहे. पण प्रामाणिकपणे स्वतःच्या चुका मान्य करणं
हे किती अवघड असतं नाही का? ते अवघड असतं, कारण तिथे आपला अहंकार, आपला इगो आडवा येतो. माणसाचा स्वभाव असा असतो की तो स्वतःच्या चुकांवर पांघरून घालतो आणि इतरांच्या चुका भिंगातून बघतो. बरोबर. पण हे आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःला सतत दोष देत बसणे किंवा स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना निर्माण करणे नव्हे, तर ही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची एक अत्यंत पारदर्शक आणि तटस्थ पद्धत आहे. म्हणजे एक प्रकारे आपण स्वतःचे शिक्षक बनतो. अगदी. जेव्हा तुम्ही स्वतःला दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे 3 प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही नकळत तुमच्या अहंकाराला बाजूला सारत असता. तुम्हाला तुमची खरी जागा समजते. हो, आणि ही सवय माणसाला जमिनीवर ठेवते. आणि एक उत्तम, समजूतदार व्यक्तिमत्व घडवते. आणि या आत्मपरीक्षणाला जेव्हा नियमित साधनेची जोड मिळते, जसे की आपण आधी बोललो, ध्यान आणि शांत बसण्याचा सराव, तेव्हा मन केवळ शांत होत नाही, तर ते स्थिर होतं. शांतता आणि स्थिरता यात काय फरक आहे? शांतता ही तात्पुरती असू शकते, म्हणजे आत्ता आजूबाजूला गोंधळ नाहीये म्हणून मन शांत आहे. पण स्थिरता ही कायमस्वरूपी असते. एकदा का मन स्थिर झालं की मग बाहेर कितीही मोठी वादळं आली तरी ते डगमगत नाही. ही खरोखरच एक अद्भुत आणि समृद्ध करणारी चर्चा होती. आज आपण या सखोल चर्चेत दासबोधातील ज्या सूत्रांचा अभ्यास केला, त्याचा जर एकंदरीत विचार केला तर हे लक्षात येतं की हे सर्व एक साखळीसारखं जोडलेलं आहे. हो, हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहे. रिकामा मनाचा धोका ओळखून त्याला चांगल्या कामात गुंतवणे, प्रत्येक कृती करण्यापूर्वी विवेकाचा वापर करून थांबायला शिकणे, भावनांच्या आहारी न जाता योग्य निर्णय घेणे. आणि संकटांना टाळण्याऐवजी त्यांना मनाची व्यायामशाळा मानून धैर्याने सामोरे जाणे. अगदी. तसंच स्वतःची ऊर्जा वाचवण्यासाठी अनावश्यक वाट टाळणे, चांगली संगत निवडणे आणि सर्वात शेवटी दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्याच कृतींचा प्रामाणिकपणे आढावा घेणे, या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे एक कणखर, मजबूत आणि अजेय मन. आणि या संपूर्ण प्रवासाचा जो मुख्य गाभा आहे, जो मला इथे प्रकर्षाने अधोरेखित करायचा आहे, तो असा की जेव्हा तुम्ही या प्रक्रियेतून जाऊन तुमचं मन खरोखरच मजबूत बनवता, तेव्हा बाहेरचं जग बदलत नाही. म्हणजे परिस्थिती तीच राहते. हो, पण त्या जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. कालपर्यंत ज्या समस्या आणि अडचणी तुम्हाला डोंगराएवढ्या वाटत होत्या, त्या आपोआप सोप्या आणि सोडवण्याजोग्या वाटू लागतात. कारण आपण आतून बदललेलो असतो. अगदी बरोबर. कारण सत्य हेच आहे की बाह्य परिस्थिती कितीही भयंकर किंवा आवाक्याबाहेरची वाटत असली, तरी मानवी मनाची ताकद त्याहीपेक्षा नेहमीच मोठी असते. नक्कीच. बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्याचा अट्टाहास सोडून जर आपण स्वतःच्या मनावर विजय मिळवला, तर जीवन जगणे खऱ्या अर्थाने सोपे आणि अर्थपूर्ण होते. बाह्य परिस्थितीपेक्षा मनाची ताकद मोठी असते, हा विचारच मुळात प्रचंड ऊर्जा देणारा आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला खूप काही नवीन आणि उपयुक्त शिकायला मिळालं आहे, जे आपण आजपासूनच आपल्या आयुष्यात लागू करू शकतो. आणि ते करायलाच हवं. पण ही चर्चा संपवताना मी एक विचार इथे सोडून जाऊ इच्छितो, ज्यावर नक्की चिंतन करण्यासारखं आहे. आपण आत्ताच ऐकलं की परिस्थितीपेक्षा मनाची ताकद मोठी असते. तर मग विचार करूया, जर आपण आपल्या आतला संवाद पूर्णपणे बदलला, आपल्या मनातील हे माझ्याकडून होणार नाही या नकारात्मकतेची जागा जर आपण सकारात्मक विश्वासाने घेतली, तर मग बाहेरचे जे अशक्य वाटणारे अडथळे आहेत ते खरोखरच पूर्णपणे नष्ट होतात का? हा खूपच सखोल प्रश्न आहे. की हे अडथळे भौतिक जगात तसेच राहतात, पण ते हसत हसत पार करण्याची किंवा सहन करण्याची आपली ताकद इतकी वाढते की ते अडथळे आपल्याला अडथळे वाटतच नाहीत. यावर नक्की विचार करा, स्वतःच्या मनाचा वेध घेत राहा आणि नेहमी नवीन गोष्टी शिकत राहा.